काय हो, तुम्हाला पण उपवासाला साबुदाण्याची खिचडी सोडून दुसरं काहीतरी नवीन खायचं आहे, तेही बिना तेलकट, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। तो आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी बारीक कुटलेला शेंगदाणा घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 उकडलेले बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता त्या मिश्रणाचे आपल्याला उपवासाचे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत। आता या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपले हे मिश्रण मळून तयार झालेले आहे। त्यानंतर आपण एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरती त्यातील थोडासा गोळा काढून अशा पद्धतीने त्याचे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। हे थालीपीठ प्लास्टिकच्या कागदावर थापल्यामुळे हाताला अजिबात चिकटत नाही आणि आपल्याला हवा तसा आकार देता येतो। त्यानंतर हे थालीपीठ तव्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित अलटीपलटी करून दोन्ही साइडून भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी इथं सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर या नवरात्रीमध्ये हे उपवासाचे थालीपीठ नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।